रायगड प्रेस क्लबच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष समारंभात कर्जत प्रेस क्लबचे पत्रकार विद्यानंद ओवाळ आणि माथेरान प्रेस क्लबचे पत्रकार अजय कदम यांचा मानाचा सन्मान करण्यात आला। पत्रकारितेतील योगदानाबरोबरच सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या या दोन्ही पत्रकारांच्या कार्याची दखल घेत हा गौरव प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमात कर्जत प्रेस क्लबचे पत्रकार विद्यानंद ओवाळ यांना ॲडव्होकेट जनार्दन पाटील स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, तर माथेरान प्रेस क्लबचे पत्रकार अजय कदम यांना रायगड प्रेस क्लब विशेष सन्मान प्रदान करण्यात आला। हा सन्मान राज्याचे मंत्री नितेश राणे, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर तसेच रायगड प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष SM देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। पनवेल येथे पार पडलेल्या या सोहळ्याला पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि विविध राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधींची मोठी उपस्थिती लाभली। पत्रकार विद्यानंद ओवाळ यांनी कर्जत परिसरातील विविध स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या अडचणी, प्रशासनातील त्रुटी आणि सर्वसामान्यांच्या समस्यांवर सातत्याने शोध पत्रकारितेद्वारे प्रकाश टाकलाय। त्यांच्या बातम्यांमुळे अनेक प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी चालना मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। त्याचप्रमाणे अजय कदम यांनी माथेरान परिसरातील पर्यटन, पर्यावरण, स्थानिक नागरिकांचे प्रश्न, सामाजिक उपक्रम आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवर सातत्याने प्रभावी पत्रकारिता केली आहे। त्यामुळे त्यांच्या कार्याचा विशेष सन्मान करण्यात आल्याने पत्रकारितेच्या क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे। यावेळी मंत्री नितेश राणे आणि प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांची भूमिका केवळ बातमीपुरती मर्यादित नसून समाजातील प्रश्न मांडणे, लोकशाही बळकट करणे आणि सामान्य माणसाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे ही देखील मोठी जबाबदारी असल्याचे नमूद केले। समाजाभिमुख पत्रकारितेचा सन्मान होणे ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मिलिंद आष्टीवकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, माजी अध्यक्ष मनोज खांबे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि राजकीय पुढारी उपस्थित होते। हा सन्मान केवळ दोन पत्रकारांचा नसून रायगड जिल्ह्यातील तळागाळातील पत्रकारितेच्या योगदानाची पोचपावती असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। सन्माननीय SM देशमुख साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान। पण आचार्य आत्रे असतील, बाळशास्त्री जांभेकर असतील, या लोकांनी एक वैचारिक अशा प्रकारची देण आपल्याला दिलेली आणि आपण सारेजण या रायगडच्या मातीतले आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपल्याला त्या ठिकाणी, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या मागे आहेत आणि अशा वेळेला आपल्या पत्रकारितेची धार बोथट होता कामा नये। आज त्या ठिकाणी पत्रकारितेच्या माध्यमातून आपण रस्त्यावर उतरताय खरं आहे, परंतु लेखणीच्या माध्यमातून सुद्धा आणखी प्रखर कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी लिहू शकतो, समाजाचे प्रश्न मांडू शकतो, हे येणाऱ्या नव्या पिढीला मार्गदर्शन होण्याची आवश्यकता आहे। राजकारणी म्हणून आम्ही आणि पत्रकार हे एकच नाण्याची दोन बाजू आहे आणि आमच्यासारखे राजकीय लोक, त्यांचं तोंड फाटकं आहे, ते अजून पत्रकारांच्या जवळ असतात आणि म्हणून सातत्याने पत्रकारांशी माझा अतिशय चांगला संवाद आहे। बरं असेल, वाईट असेल, चांगली बातमी, चुकीची बातमी, ही पत्रकारांची संवाद ठेवतो। कारण का एक मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे दरेकर साहेब, पत्रकार हे कोणाचे मित्र नसतात, तेच मित्र ते आपल्या बातमीसाठी जे काय पाहिजे ते करतात आणि म्हणून जेवढा लवकर समाजामध्ये प्रत्येक घटकाने ह्याबद्दल विचार बांधून अगर त्यांच्याबरोबर संवाद ठेवले, सन्मान वाढवले, मला वाटतं समाजाला निश्चित पद्धतीने ह्या निमित्ताने आम्ही न्याय देऊ शकतो आणि म्हणून अशाच पद्धतीचा प्रवास आम्ही सगळेजण एकत्र करतोय। मला नेहमी वाटतं की समाजामध्ये बदल करायचा असेल देशमुख साहेब, तर पत्रकार आणि राजकीय व्यवस्था हे एकत्र पद्धतीने चाललंच पाहिजे। तुम्ही तुमचं काम करावं आणि आम्ही आमचं काम करावं आणि एक ताकदीने अगर आम्ही चाललो, एक खांद्याला खांदा म्हणून अगर आम्ही चाललो, मी तुम्हाला विश्वास देतो असा कुठलाच प्रश्न नाही जे आम्ही सगळे एकत्र आल्यावर सुटू शकत नाही, एवढी ताकद आमच्या सगळ्यांमध्ये आहे।